श्री स्वामी समर्थ. हिंदू पंचांगानुसार सन 2026 अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्याचे असेल. 17 मे ते 15 जून दरम्यान हा अधिक मास असणार आहे. या अधिक मासाला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा काळ अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो. या अधिक मासात केलेल्या कर्माचे फळ अनेक पटीने वाढतात. हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा 13वा महिना दर 3 वर्षांनी येतो. या महिन्यात सूर्यसंक्रांत नसते, म्हणून हा महिना मलिन असा धोंडा म्हणून मानला जातो. या महिन्यात कोणतेही मंगल कार्य केले जात नाही. जेव्हा एकच चंद्रमास दोनदा येतो तेव्हा पहिल्या अधिक मास आणि दुसऱ्याला शुद्ध मास असे म्हणतात. चंद्र आणि सूर्य वर्षामध्ये संतुलन राखण्यासाठी अधिक मास दर 3 वर्षांनी एकदा येत असतो. या महिन्याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. नकारात्मकतेला तुमच्या जीवनावर प्रभाव टाकून राहण्यासाठी किंवा रोखण्यासाठी या महिन्यात काही नियमांचे पालन केले पाहिजे. ते आपण या पुढील प्रमाणे पाहूया. पहिला आहे अधिक महिना. हा पवित्र महिना भगवान विष्णूच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती आणि पुण्य याचा अत्यंत लाभ मिळतो. दुसरा आहे श्रीहरी विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये भूमिशयन व्रत करावे. म्हणजे काय की बेडवर झोपायचे नाही, गादीवर झोपायचे नाही. संपूर्ण अधिक मास खाली फरशीवर सतरंजी, घोंगडी किंवा चटई टाकून त्यावर झोपायचे आहे. मग ते दुपारी झोपणं असो, रात्री झोपणं असो किंवा बसणं असो, गादीवर किंवा बेडवर बसायचं नाही. तिसरा आहे अधिक मासात दान, जप, तप, पूजापाठ आणि गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तसेच अधिक मासात रामायण, गीता यांसारख्या धार्मिक ग्रंथाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यासाठी या महिन्यात आवर्जून दान केले पाहिजे. चौथा आहे अधिक महिन्यात दान धर्मात तुम्ही वस्त्र किंवा दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः अनंताचे दान, दीपदान आणि काचेच्या भांड्यात मालपुवा दान करणे अत्यंत शुभ आहे. पाचवा आहे अधिक महिन्यात अनारसे, बत्तीसे, कारका, सुपारी किंवा फळ असतील तर ही ते संख्यामध्ये सत्पात्र म्हणजे पात्रासह दान करायचे आहे. आता जावयाला दान देणं वेगळं हे दान आहे. हे आपण एखाद्या मंदिरामध्ये फुलबाग, गुरुजींना किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्हाला द्यायचं असेल तर देऊ शकता. सहावा आहे अधिक मासात एक वेळ जेवण करून सुद्धा तुम्ही अधिक मास पाळू शकता, उपवास करू शकता. या महिन्यामध्ये अन्नदान करू शकता किंवा संपूर्ण धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मासात गाईला गोग्रास खाऊ घालू शकता. जोडपं भोजन म्हणजे एखादं जोडपं बोलवायचं आणि संपूर्ण अधिक मास त्यांना दुपारचं किंवा रात्रीचं जेवण आपल्या घरी जेवू घालायचं. किंवा तुम्ही एखादी सवासिनी स्त्री बोलवू शकता आणि तिला सुद्धा जेवण घालू शकता. सातवा आहे त्याचप्रमाणे अधिक महिन्यात आवाळी स्नान करू शकता, तीर्थस्नान करू शकता. आता तीर्थस्नान तर आपण दररोजच काही करू शकत नाही. मग काय करायचं? अधिक मास सुरू होण्याच्या अगोदर पूजा साहित्याच्या दुकानामधून गंगाजल आणून ठेवायचं किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल, तिथे नदी असेल तर त्या नदीचे पाणी घरी आणून ठेवायचं आणि संपूर्ण अधिक मास रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये ते पाणी थोडंसं मिक्स करायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे. या महिन्यात धारण, पारण, भोजन व्रत करू शकतो. म्हणजे एक दिवस जेवण करायचं, एक दिवस उपवास करायचा. हे व्रत पण तुम्ही करू शकता किंवा आपण दुसऱ्या पद्धतीने देखील धारण पारण करू शकतो. ते म्हणजे दिवसातून फक्त एकदा जेवण करायचं. म्हणजे शक्यतो ते म्हणजे दिवसातून फक्त एकदा जेवण करायचं. म्हणजे आपण संध्याकाळी एकदा जेवण करायचं असं देखील करू शकतो. 9 आहे महाविष्णूंना आवळा अत्यंत प्रिय समजला जातो. म्हणूनच या महिन्यात काही जण आवळ्याच्या झाडाखाली आपलं धार्मिक अधिष्ठान जाप्यसुद्धा आवर्जून करतात. तर काही जण या आवळ्याच्या कोरून त्यामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा देवासमोर, अगदी मंदिरात जाऊन देवासमोर लावतात. हे सुद्धा पुण्यकारक समजलं जातं. या महिन्यामध्ये केले जाणारे काही लोकप्रिय व्रत सुद्धा आहे की जे आवर्जून वर्षानुवर्ष महिला करतात. तर त्यामध्ये हळदी कुंकू, स्वास्तिक व्रत, लाकोळी व्रत, त्यानंतर गोपनीय व्रत केलं जातं.
11वा आहे अधिक महिन्यात दररोज तुळशीची पूजा केली जाते किंवा एखादी सवासणी बोलून तिची रोज ओटी भरली जाते किंवा एखाद्या सवासणी स्त्रीला बोलून रोज तिला जर चहा आवडत असेल तर चहा किंवा दूध आवडत असेल तर दूध तिला पाजलं जाते. तर एक सकाळची चहा किंवा संध्याकाळचा चहा किंवा संध्याकाळचं दूध किंवा सकाळचं दूध जर ही काही व्रत आपण दान आहेत जे आपण अधिक मासामध्ये करू शकतो. 12वा आहे अधिक मास पुरुषोत्तम म्हणून ओळखला जातो. जगन्नाथपुरीच्या प्रदेशाला पुरुषोत्तम क्षेत्र असे म्हटले जाते. पुरुषोत्तम क्षेत्र असे म्हटले जाते. पुरुषोत्तम महिन्यात म्हणजेच अधिक महिन्यात इथे भेट देणे अत्यंत शुभ मानले. जर तुम्ही जगन्नाथाला भेट देऊ शकत नसाल तर जवळच्या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करा. गंगा किंवा इतर नद्यांमध्ये स्नान करणे, मंदिरात सेवा करणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते. 13वा आहे या अधिक मासात आपल्या देवघरातील शालिग्राम मूर्ती संपूर्ण महिनाभर तुपाचा अखंड दिवा लावत ठेवा. जर तुमच्याकडे शालिग्राम नसेल तर भगवान विष्णूच्या फोटोसमोर दिवा लावा. या शुभ प्रथेमुळे मागे सर्व जन्माच्या पापाचे शालन होते आणि आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धीचे जीवन लागते. 14 आहे या अधिक महिन्यात पुरुषोत्तम महात्म्याचे पठण करणे अत्यंत फलदायी ठरते. हे शक्य नसल्यास भगवद्गीतेचे पठण करावे किंवा दररोज गीतेचे किंवा पुरुषोत्तम महात्म्याच्या शेवटच्या अध्यायाचे त्यांच्या अर्थसह पठण करावे. या महिन्यात विष्णू सहस्रनामाचे सुद्धा पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. विष्णू सहस्रनाम तर आवर्जून पठण करावे. तसेच रामरक्षा स्तोत्राचे आपण पाठ करू शकता. 15वा अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मौजी, बंधन, बारसे, मुंडन यांसारखे शुभ व मंगल कार्यालय केली जात नाहीत. असे मानले जाते की या महिन्यात शुभ कार्य केल्यास अपेक्षित फळ मिळत नाही. 16वा आहे या महिन्यात केस कापणे किंवा नखे कापणे टाळावे. 17वा आहे या अधिक मासात सात्विक जेवण करावे. तामसिक पदार्थ जसेच की कांदा, लसूण, मांस हे पूर्णपणे वर्ज करावे. अधिक मासात म्हणजे धोंड्याच्या महिन्यात जावयाला श्री विष्णूचं रूप म्हणून 33 अनारसे, तांब्याचा किंवा चांदीचा दिवा आणि ताट तसेच नवीन कपडे जाहीरवान म्हणून देण्याची परंपरा आहे. या प्रथेला ज्यालाच आपण धोंड्याचे जेवण असे म्हणतो. 19 आहे अधिक महिन्याचा आवळा व तिळाचं ओतणं संपूर्ण महिनाभर अंगाला लावून नंतर आंघोळ केली जाते. महाविष्णूंना आवळा अति प्रिय समजला जातो आणि म्हणूनच काही जण आवळ्याच्या झाडाखाली आपलं धार्मिक अधिष्ठान जपजापे सुद्धा या महिन्यात आवर्जून करतात. तर काही जण या आवळ्याला कोरून त्यामध्ये तेलाचा दिवा देवासमोर अगदी मंदिरात जाऊन देवासमोर लावतात. हे सदैव पुण्यकारक समजलं जातं. 20वा आहे दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाला 33 दानाला अत्यंत महत्त्व आहे. हे दान अनारसे, 32 शेरवड्या, मोदक, बर्फी, सप्तधान्य अशी दिली जातात. अनारसे, 32 यांसारख्या पदार्थाचे 33 नग या प्रमाणात दान दिली जातात. दीपदान, तांब्याचे पात्र, वस्त्रदान या गोष्टी दान कराव्यात. इच्छाशक्ती व आर्थिकता याप्रमाणे आपण दान करू शकतो. अधिक मासात जावई, गाय, देवता गंगेला वाण देणे अधिकच महात्म्याचे वाचणे, मातेची पूजा करून तिची ओटी भरणे, 33 मेवण्याचे भोजन, विष्णू याग अशा सर्व गोष्टी आवश्यक केल्या पाहिजे. भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला या महिन्यात अत्यंत महत्त्व आणि धार्मिक मान्यतेनुसार जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे आशीर्वाद मिळतात. म्हणूनच या महिन्यात अनेक जण जावयाला अधिक मासात घरी बोलवतात. त्यासाठी छान छान खाद्यपदार्थ बनवतात आणि त्यांच्यासोबत 33 अनारसे, 33 बत्तीसे आणि त्यांच्यासोबत एक चांदीचे निरंजन देतात आणि 33 दिव्याने जावयाचे औक्षण करतात. आणि हीच परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. अधिक महिन्यात भगवंतासाठी निष्काम भावनेने धार्मिक कार्य करण्याचे प्रघात आहे. त्यामुळे आपल्याला हातून घडलेल्या कळत नकळत चुकाचे प्रायश्चित्त करून त्यातून मुक्त होऊन पुण्य कमावण्याचा राजमार्ग याच अधिक महिन्यात आहे. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की दर 3 वर्षांनी येणाऱ्या या अधिक महिन्यात आपल्याकडून स्वतःची आत्मशुद्धी करून घेण्यासाठी ही मोठी पर्वणीच आहे. तर अशा प्रकारे दर 3 वर्षातून एकदा अधिक महिना येतो त्याला अधिक मास धोंड्याचा महिना
किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. तसेच हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला गेला आहे आणि त्यामुळे वरील नियमाचे पालन अवश्य करावे आणि त्यामुळे भगवान विष्णूची विशेष कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली? माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर करा व चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.